हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी तुमची खूप खूप मनपूर्वक आभारी आहे. तर आज आहे संडे आणि मी काल सॅटर्डेलाच हे मूग रात्री भिजत घातले होते. रात्रभर भिजवायची ॲक्च्युली काही गरज नाही आहे, पण मी थोडं लेट घातले होते. 3-4 तास जरी भिजवले तरी हरकत नाही. सकाळी उठल्यानंतर हे मूग बघा चांगले टम्म फुगलेले होते. मग मूग मी मिक्सरच्या जारमध्ये घातलेले आहेत. कढीपत्ता घातलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसणाच्या 4-5 कळ्या आणि थोडं अर्धी वाटी पाणी घालून मी काय करणार आहे, मिक्सरला वाटून घेणार आहे. तर वाटून घेऊया आता. तर इकडे बघा मिक्सर जारमध्ये हे सगळं वाटत आहे. आता बघा मी हे बाहेर काढलेलं आहे आणि याच्यामध्ये एक अर्धी वाटी मी बारीक रवा घेतला आहे आणि 2 ते 3 चमचे आता इकडे आपल्याला काय करायचं आहे, दही घालायचं आहे आणि परत एकदा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा हे बॅटर झालेलं आहे. आता फक्त याच्यामध्ये मीठ घालायचं बाकी आहे. तर आपण काय करूया, एका भांड्यामध्ये हे बॅटर काढूया आणि आता आपल्याला लगेचच चटणी करायची आहे. तर भरपूर सारा पुदिना, भरपूर अशी कोथिंबीर, आलं, मिरच्या, लसूण, कढीपत्ता आणि शिवाय आपल्याला घ्यायचं आहे गूळ आणि आंबट होण्यासाठी घ्यायची आहे चिंच. तर इकडे गूळसुद्धा बघा मी चांगला कापून घेतला आहे आणि चिंचसुद्धा घातलेली आहे. आणि इकडे बॅटरमध्ये मी मीठ घातलं आहे आणि अप्पे पॅन जे आहे त्याला चांगलं स्प्रे करून घेते मी तेलाने. आणि आता आपण काय करूया, अप्पे पात्रामध्ये आपण एक 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 ड्रॉप्स आपण याच्यामध्ये सोडूया. याच्यामध्ये ना बॅटरमध्ये मी कुठल्याही प्रकारचा सोडा घातलेला नाही आहे. तर बघा अगदी छान असे अप्पे. आणि इकडे बघा ही चटणी, आंबट गोड तिखट पुदिना चटणी, आणि ही अगदी पातळच करायची असते. तर चटणी तयार झाली आहे आणि अप्पेसुद्धा आपले एका साईडने चांगले भाजलेले आहेत आणि अप्पे पाहू शकता तुम्ही चांगले फुगलेले सुद्धा आहेत. रवा आणि हिरवे मूग जे आहेत ते अगदीच हेल्दी आहेत आणि आजचा जो आपला ब्रेकफास्ट आहे, नाश्ता आहे, तो आपला एकदम हेल्दी आणि मजबूत होणार आहे. आपले हिरव्या मुगाचे अप्पे किंवा तुम्ही डोसे जरी बनवले ना, तर आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही. तर तुम्ही हे डाएटसाठी सुद्धा बनवू शकता. अप्पे किंवा डोसे खाल्ल्यानंतर आपल्याला खूप वेळ भूक लागत नाही. आणि दुसऱ्या साईडने सुद्धा बघा आपले अप्पे जे आहेत ते छान खरपूस आणि अगदी गोल्डन कलरवरती छान दोन्ही साईडने भाजून घेतलेले आहेत. आता आपण काय करूया, एका प्लेटमध्ये अप्पे काढूया. तर अप्पेची दुसरी बाजू बघा अशा पद्धतीने अप्पे आपले आणि चटणी प्लेटमध्ये आपण छान सजवलेली आहे. याच्यावरती तुम्हाला अजून काही गार्निश करायचं असेल तर करू शकता. आणि मोरे साहेबांना आणि पृथ्वीला मला अप्पे द्यायचे आहेत, तर मोरे साहेबांनासुद्धा बाहेर जायचं आहे. तर पटकन मोरे साहेबांना मी अप्पे देते आणि मोरे साहेबांना अप्पे कसे वाटले नक्कीच विचारूया आपण. छान झालं, चटणी स्वादिष्ट. तर मोरे साहेबांना अप्पे आपले खूप आवडलेत आणि चटणीसुद्धा अगदीच टेस्टी झालेली आहे. हेल्दी ब्रेकफास्ट आपला खरंच खाल्ल्यानंतर खूप वेळ आपल्याला भूक लागत नाही. तर मंडळी आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपसुद्धा क्लिक करा. चला तर मग बाय.